नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 29 एप्रिलच्या भागामध्ये मित्रांनो आता खूप रात्र झालेली असते आणि सगुणाव आता ज्योतिरावांच्या खोलीमध्ये येते आणि तेव्हा सावित्री अशी हाक मारते. तर सावित्रीमाई लगेचच पुढे येते आणि म्हणते, अहो तुम्ही अजून झोपला नाही? तर तेव्हा सगुणाव म्हणते, अगं नाही ना, डोळ्याला डोळाच लागत नाही आहे माझ्या. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, माझं बी तसंच झालंय. तर सगुणाव म्हणते, आता उद्याचा दिवस कसा उगवल ते परमेश्वरालाच ठाऊक. आला आला म्हणता ग निवाडा आला ग, काय होणार आहे काय होणार नाही काहीच ठाऊक नाही, असं म्हणून तिला खूप काळजी वाटत असते. आणि मित्रांनो, ज्योतिराव तिथेच बाजूला पलंगाला टेकून तसेच झोपी गेलेले असतात. तेव्हा सगुणाव म्हणते, माझं एकलं ज्योती त्या मोठ्या धर्मसभेत एवढ्या लोकांसोबत काय करल काय ठाव नाही बघ. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, आऊ नको जीवाला त्रास करून घेऊ, होईल समद चांगलं. तर तेव्हा सगुणाव म्हणते, हा अगं याच्या आईनं परान सोडले तेव्हा लई मेहनता होता, भूक लागली की लई रडायचा, देवाला प्रार्थना करायचे बघ, देवा याचं रडणं तरी थांबव, नाहीतर मला तरी पाना फुटू दे, म्हणजे त्याची भूक भागल. आणि म्हणते रड रड रडायचा, वरचं काय खायचा पण नाही ग. मरताना त्याची आई म्हणली सगुणा आता माझं लेकरू तुझ्या पदरात दिलं बघ, अगं तेव्हापासून सांभाळते याला, त्याला कधी एकटं नाही सोडलं मी. लहानपणी पवायला जायचा तेव्हा त्याच्यावरती लक्ष ठेवायला मी कुंभारवाड्यात बसायचे, कधीच नाही एकटं सोडलं त्याला. पण आता उद्या कशी नजर ठेवू या लेकरावर सांग ना मला. पुण्यातली लोक काय बाई बोलायला लागलीत बघ, उकळतं तेल जीभ कापणार. आणि मित्रांनो, सगुणावला तर ज्योतिरावांची खूप काळजी वाटत असते आणि ती म्हणते, बाई आता काय करू मी. आणि म्हणते, देवा माझं सतपण खरं असेल ना तर या सगळ्यामधून निभावून नेशील बघ मला. आणि मित्रांनो, आता असं सर्व काही रात्र सरते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दादा आता सर्व काही आवरून देवासमोर बसलेले असतात आणि देवासमोर हात जोडून देवाला म्हणतात, देवा लई काही माझं मागणं नाही बघ, फक्त माझं लेकरू सुखरूप माघारी येऊ देत. तर सगुणाव सुद्धा हात जोडून उभी असते आणि म्हणते, ज्योतीच्या मागं उभं राहा रे बाबा. तर तेव्हा त्या सावित्रीमाई बाहेर येते. तर तेव्हा त्या सगुणाव विचारते, ज्योती? तर तेव्हा सावित्रीमाई सांगते, येत आहेत आवरत आहेत, बाहेर येतील. तर मित्रांनो, आता आतमध्ये ज्योतिराव सर्व काही तयार होऊन बसलेले असतात आणि ते बाहेर येतात. इतक्यातच इकडे बाहेर मित्रांनो आता सावित्रीमाई एकदमच म्हणते, मी यांच्याबरोबर जाणार आहे. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, तुझं काय काम आहे तिथं, काही गरज नाही आहे जायची, नाही जायचं तू. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, त्यांना माझी मदतच होईल. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, आधीच तुझ्यामुळं वाद नको तेवढा चिघळलाय आणि तिथं तुझं काय काम, अजिबात जायचं नाही. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, सासूबाई ऐका माझं. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, नाही म्हटलं ना. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो त्यानं कसली बी गरज लागल. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, समदे बापी गडी असतात तिथं समोर आणि तुझं काय काम आहे, बाई माणूस जातं का तिथं, आजवर तरी ऐकलं नाही मी. आणि तुझ्यासारख्या बाईचं काय काम, जिचा स्वतःच्या जिभेवर ताबा नाही, अजिबात जायचं नाही. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, सासूबाई ऐका माझं, मी हात जोडते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, नाही म्हणजे नाही. तेव्हा सावित्रीमाई आता दादांना विनवण्या करू लागते, म्हणते, दादा तुम्ही तरी काहीतरी सांगा. तेव्हा मित्रांनो, आता दादा देवाला नमस्कार करतात आणि तिथून उठून काही न बोलता निघूनच जातात. आणि तेव्हा रखमा आणि ज्योतिरावांची आईसुद्धा तिथून निघून जातात. तर तेव्हा सावित्रीमाई आता आऊंना म्हणते, आऊ मला जाऊ द्या की. तर तेव्हा सगुणाव म्हणते, सावित्री चिमणा म्हणते, ते बरोबर आहे, उगाच जाताना नवीन वाद नको ग बाई. ज्योतीबरोबर त्याची बाई आली तर काय म्हणतील लोक, ज्योती अडचणीत येईल, त्याला त्रास नको आता. आणि ती सुद्धा नको जाऊस आता, असं म्हणून तिथून बाहेर जाते. तर इकडे बाहेर आता राजाराम ज्योतिरावांना आवाज देत असतात, ज्योती चल लवकर. आणि मित्रांनो, तेव्हा आता ज्योतिराव बाहेर येतात आणि बाहेर येऊन ते थांबलेले असतात आणि सावित्री अशी हाक मारतात. आणि त्यांनी सावित्री अशी हाक मारल्यानंतर सर्वजण आश्चर्यानेच त्यांच्याकडे बघत असतात. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, सावित्री तुझ्याबरोबर येणार नाही आहे. तरीसुद्धा ज्योतिराव सावित्री अशीच हाक मारत असतात. तेव्हा रखमा म्हणते, हाय का आता, यालाच म्हणतात बुडत्याचा पाय खोलात. अरे अशा सभेला बाया माणसं जात नाहीत, पर तरी बी तुला तिला घेऊन कशाला जायचंय शेपट्यासारखं. तरीसुद्धा ज्योतिराव कुणाचं काहीच ऐकत नाहीत आणि परत सावित्री अशी हाक मारतात. तर तेव्हा मित्रांनो, आता सावित्रीमाई ज्योतिरावांचं तेच उपर्ण घेऊन बाहेर येते
आणि अगदी पहिल्यासारखंच अभिमानाने त्यांच्या खांद्यावरती घालते. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, याच्यासाठीच थांबलो होतो. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, जा आणि जिंकून या. तर राणूजी म्हणतात, अरे बाबा चल लवकर, किती घुटमळत बसशील, पंत याच्या अगोदर आपल्याला पोचायला पाहिजे, नाहीतर बरं दिसणार नाही ते. तर सगुणाव म्हणते, ज्योती शांत डोक्याने घे बरं सगळं. तर ज्योतिरावांची आई म्हणते, अजून वेळ गेलेली नाही, माफी माग आणि आपली मान वाचव. आणि तेव्हा मित्रांनो, अजूनसुद्धा सावित्रीमाई ज्योतिरावांच्या डोळ्यातच बघत असते आणि तिच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आलेलं असतं. तर राजाराम आता म्हणतात, ज्योती चल, आणि असं म्हणून हे तिघेसुद्धा पुढे चालू लागतात. तर तेव्हा ज्योतिराव अजूनसुद्धा सावित्रीमाईच्या नजरेमध्येच बघत असतात. आणि त्यानंतर आता मित्रांनो, ते सुद्धा सभेच्या दिशेने निघू लागतात. आणि त्यानंतर मित्रांनो, आता इकडे महागणपतीच्या मंदिरामध्ये सर्वजण जमू लागतात. आणि तेवढ्यातच मित्रांनो, आता दोन्ही आचार्यांच्या सोबत गंगाधर शास्त्री तिथं पोहोचतात आणि ते व्यासपीठ ग्रहण करतात. आणि इतक्यातच आता ज्योतिरावसुद्धा तिथं येतात. आणि तेव्हा ज्योतिराव आता आपलं पहिलं पाऊल टाकणारच असतात. इतक्यातच ते आचार्य म्हणतात, थांब शूद्रा. तर तेव्हा गंगाधर शास्त्री विचारतात, काय झालं आचार्य? हाच तो, असं ते बोलत असतात. तर तेव्हा आचार्य म्हणतात, याला शुद्ध करून आमच्या समोर आणावे, आम्हाला किंचितही विटाळ चालत नाही. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, जी आज्ञा. आणि म्हणतात, विनायका गोमूत्र घेऊन ये. आणि तेव्हा विनायक लगेचच गोमूत्र घेऊन येतो. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, गोमूत्र ओत त्याच्यावरती. तर तेव्हा विनायक आता ज्योतिरावांच्या वरती गोमूत्र शिंपडू लागतो. आणि त्यानंतर मित्रांनो, आता ज्योतिराव पुढे येतात आणि सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाला नमस्कार करतात आणि त्यांच्यासमोर उभा राहतात. आणि मुद्दामूनच आता सावित्रीमाईंनी त्यांच्या खांद्यावरती जे उपरणं टाकलेलं असतं त्या उपरण्यावरून हात फिरवतात. तर गंगाधर शास्त्री आता म्हणतात, आचार्य आपली परवानगी असेल तर निवाडा पुढे सुरू करू. तर तेव्हा आचार्य म्हणतात, आज्ञा. आणि दुसरे आचार्यसुद्धा म्हणतात, अनुमती आहे. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, दोन्ही महापंडित वेदोनारायण आणि वेदबुद्धी यांनी निवाडा सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. हा निवाडा आहे धर्म अधर्माचा, सत्य असत्याचा, ब्रह्म अब्रह्माचा, ज्ञान अज्ञानाचा. आणि हे अज्ञान या माळ्याच्या पोराच्या रूपाने इथे उभे आहे. आणि म्हणूनच हा निवाडा श्री महागणपतीच्या साक्षीने करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. हा गोविंद माळ्याचा पोर ज्योती, यास शूद्र असल्याचे भान नाही. याने स्वजातीच्या मर्यादा मोडलेल्या आहेत. त्याने पुण्यात उद्दामपणाचा कळस केलेला आहे. तर तेव्हा आचार्य म्हणतात, त्याचे अपराध सांगावेत. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, आचार्य याने आपला पिढीजात व्यवसाय सोडलेला आहे. अपराध क्रमांक 2, याने शिक्षण घेतले. आणि म्हणतात, अपराध क्रमांक 3, हा इंग्रजी 7वीची परीक्षा अव्वल क्रमांकाने पास झाला. आणि अपराध क्रमांक 4, यांनी आपल्या बायकोस शिकवण्याचा प्रयत्न केला. धर्मात शूद्र स्त्रीला शिकण्याचा अधिकार नाही, पण याने इथेही धर्माची तबा बाळगली नाही. आम्ही तो हाणून पाडला, तरीही सर्वात मोठे घोर पातक याने केले. पुढचा अपराध, याची बायको भर रस्त्यात पायी वाहन घालून चालली. सोहळ्यात ब्राह्मण असताना याची बायको त्या ब्राह्मणास आडवा जाण्याचा प्रयत्न करत होती. एका पुण्यवंत ब्राह्मणाच्या दारात येऊन शिवीगाळ करत याने उद्दामपणे गुलाल उधळला. गोवंडे या ब्राह्मणाच्या लग्नाच्या वरातीत येऊन देवतुल्य ब्राह्मणांच्या बरोबरीने चालला. स्वतःचे हीनत्व विसरला, स्वतःची जात विसरला. हा ज्योती शास्त्रानुमतीशिवाय उपरणे खांद्यावरती टाकून चालला. याची वस्त्रे उंची असतात, याची पगडी महागडी असते, याचे पायतान फाटके असायला हवेत, परंतु तो पुणेरी जोडा घालतो, खोटे वागतो, खोटे बोलतो. याच्यामध्ये आसुरी शक्ती आहे, हा राक्षसी वृत्तीचा आहे. आचार्य अपराध खूप आहेत आणि ते अक्षम्य आहेत. आपण यास कठोर शिक्षा ठोठवावी. आणि असं आता गंगाधर शास्त्रींनी बोलल्यानंतर इकडे दातांना आणि राजारामांना भीतीच वाटू लागते. तेव्हा आता आचार्य म्हणतात, हे खूपच अक्षम्य आहे. श्रीमंतांचे पुणे इतके भ्याड कसे? शिव शिव शिव. तर मित्रांनो, आता इकडे घरी सगुणावने देवांना पाण्यात बुडवून ठेवलेलं असतं आणि ती म्हणते, देवा तुला पाण्यात बुडवून ठेवलंय बघ, माझा ज्योती सुखरूप घरी आला पाहिजे बघ, निवाडा त्याच्या बाजूने होऊ देत. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो असं देवाला पाण्यात बुडवून काही बी होणार नाही, आपण तिकडं जायला पाहिजे, तुम्ही येताय का मी जाऊ?
असं ती म्हणत असते. इतक्यातच मित्रांनो आता ज्योतिरावांची आई तिथं येते आणि म्हणते, अगं बाई कुठं निघालीस? बाई माणसाला तिथं जायची मुभा आहे का? तर रखमासुद्धा म्हणते, तर काय, सावित्रीचे तर काय तरच असतंय. अगं लोक तू करत्याल, गप्प बस. तर सावित्रीमाई म्हणते, कशी गप्प बसू? माझा नवरा संकटात आहे, जगल का मरल माहिती नाही आणि मी गप्प बसू? आपण समध्यांनी जायला हवं. तर रखमा म्हणते, हाय का आता तुला तर किनी धचा मा करायची सवयच लागल्या. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अगं ये बाई, शहाणी माणसं बरोबर गेल्यात, तू उगाच गोरसाळ करू नगस. तर सावित्रीमाई म्हणते, सासूबाई ऐका माझं, मला जाऊ द्या. तर पार्वती सुद्धा म्हणते, अहो जाऊबाई ऐका हो, तिथं जाऊन काय होणार, उलट कडक सजा होईल अजून. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, असं काय बी नाही व्हायचं ताईसाब, आपण जायलाच हवं. तर तेव्हा सगुणाऊ पण सावित्रीला सांगते, सावित्री नको. तर सावित्रीमाई म्हणते, नाही मी जाणार म्हणजे जाणार, असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई तिचा हातच पकडते आणि म्हणते, अगं ये बाई, आता काय घरादाराला फासावर लटकवतीस का काय? आणि ताईसाब असं म्हणते आणि रखमा आणि ज्योतिरावांची आई सावित्रीमाईचे दोन्ही हात पकडतात आणि तिला खेचतच घेऊन जाऊ लागतात. तर इकडे आता गंगाधर शास्त्री म्हणतात, आचार्य सांगायचे झाले तर 100 अपराध सांगू शकतो, परंतु इतके पुरेसे आहेत. तर तेव्हा आता दुसरे आचार्य म्हणतात, तो ब्राह्मण कोण ज्याच्या घरी लग्न होते? तर तेव्हा आता सदाशिवरावांचे वडील पुढे येतात आणि हात जोडून मान खाली घालून म्हणतात, आचार्य मीच तो बल्लार गोवंडे, माझ्याच मुलाचे लग्न होते. तर तेव्हा आचार्य म्हणतात, तुला काही तारतम्य? या शूद्रास तू लग्नाचे आमंत्रण दिलेस, दोष तुला जातो. तर तेव्हा सदाशिवरावांचे वडील म्हणतात, माझ्या मुलाने ते अनावधानाने दिले. तेव्हा आचार्य म्हणतात, महादेव शास्त्री पातक याने केले, हा मनुष्य धर्मापासून चळला आहे, यास पहिले प्रायश्चित्त द्यावे. तर तेव्हा सदाशिवरावांचे वडील म्हणतात, महानुभाव झाली चूक मान्य आहे, अपराध पोटात घालावे, पुन्हा असे घडणार नाही. तर आचार्य म्हणतात, का घडणार नाही? तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, लांबून लांबून लोक आलेले, त्यात याचा उंची पोशाख, त्यामुळे यजमानास ओळखता आले नाही. कोण शूद्र वरातीत शिरला हे समजलेच नाही. दोष यांचा नाही, तर दोष याच्या उंची कपड्यांचा आहे. तर तेव्हा सदाशिवरावांचे वडील सुद्धा म्हणतात, हो तसेच घडले त्या रात्री. तर तेव्हा आचार्य म्हणतात, तरी प्रायश्चित्त हे घ्यावंच लागेल. तर आता दुसरे आचार्य म्हणतात, आचार्य हा ब्राह्मण आहे, शिवाय गरीबही आहे. तेव्हा असं म्हणून ते थांबतात. तर तेव्हा आचार्य म्हणतात, हे ब्राह्मणा, हे धर्मपीठ तुला ही शिक्षा देत आहे की तू 5 ब्राह्मणांना भोजन घालावंस आणि एका गरीब ब्राह्मणाला 1 शेर गुळ द्यावा. आणि आता सामान्य अशी शिक्षा दिलेली ऐकल्यानंतर इकडे ज्योतिरावांना तर धक्काच बसतो आणि बाकी सगळ्यांना सुद्धा धक्का बसतो. आणि तेव्हा आता सदाशिवरावांचे वडील जे असतात ते या सगळ्यांना लोटांगणच घालतात आणि तिथून बाजूला जातात. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, आचार्य निवाडा उत्तम केला, ती न्यायदृष्टी आपल्याकडे आहेच. आणि म्हणतात, आता याचा न्याय करावा, असं म्हणून ते आता ज्योतिरावांच्याकडे बोट करतात. तर मित्रांनो आता इकडे त्याच वेळेला ज्योतिरावांची आई आणि रखमा या दोघी मिळून सावित्रीमाईला तर खोलूमध्येच कोंडून घालतात. तर तेव्हा सावित्रीमाई आतून म्हणत असते, सासूबाई ऐका, दार उघडा, दार उघडा सासूबाई. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, होईल आता निवाडा, तू बस आतच. तर तेव्हा रखमा म्हणते, काय बाया, हिला तर कसला धरबंदच नाही, मला तर का नाही असा परका माणूस समोर आला का नाही तरी बी माझा जीव घाबरा गुबरा होतोय, आणि हिला म्हण सभाला जायचंय, म्हणजे काय निवाड्याला फोडणीच बसायची नाही काय. तर तेव्हा सावित्रीमाई आतून दरवाजा वाजवतच असते, म्हणते, दार उघडा सासूबाई, दार उघडा, हात पाया पडचे तुमच्या. तर तेव्हा सगुणाव तिथं येते आणि म्हणते, अगं ऐका की. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अहो आता कडी काढू नका, तुम्ही गप्प बसा. तर पार्वती म्हणते, अहो सासूबाई तुम्ही कशापायी कोंडून ठेवताय हो त्यासनी. तर तेव्हा आता ज्योतिरावांची आई म्हणते, मग तू घेतेस जबाबदारी, उघड मग. तर रखमा म्हणते, अगं पारू आमासनी काय हाऊस आहे वय, पर तिचं वागणं बघितलंस का, सरळ आहे का. तर सगुणाव म्हणते, वहिनी तिला काय म्हणायचंय ऐकून तरी घ्या. तर तेव्हा आतून सावित्रीमाई म्हणत असते, माझं ऐका तरी, अहो माझं मालक संकटात आहेत, मी काय बी करीन आणि त्यांना आपदार घरी आणीन, दार उघडा, दार उघडा, असं ती वारंवार बोलत असते. तर तेव्हा पार्वती परत म्हणते, अहो सासूबाई जाऊ द्या त्यासनी. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, तुला का ग एवढा तिचा पुळका. तर तेव्हा पार्वती म्हणते, अहो सासूबाई पुळका नाही, पर जाऊबाई धमक हाय, अहो त्या करणार म्हटल्यानंतर करणाऱ्यातल्या आहेत व त्या आपल्यासारख्या नाहीत, त्या हात पाय गाळणाऱ्या.
तर तेव्हा सावित्रीमाई आतून परत म्हणते, सासूबाई सासूबाई निवाडा चालू झाला असेल. अहो मी लगीन केलंय त्यांच्याशी, त्यांच्याबरोबर असायला हवं ना संकटात. दार उघडा, ऐका माझं दार उघडा. तर पार्वती परत म्हणते, सासूबाई जाऊ द्या हो. तर सगुणाव परत म्हणते, वहिनी अगं सोडा तिला. तर इकडे मित्रांनो आता निवाड्यामध्ये गंगाधर शास्त्रींनी बोलल्यानंतर आता मात्र ज्योतिराव बोलतात. म्हणतात त्याआधी मला बोलायचं आहे. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर इकडे दादांना तर धक्काच बसतो. तर तेव्हा दुसरे आचार्य म्हणतात अनुमती आहे. तर पहिले आचार्य म्हणतात अनुमती नाही आणि म्हणतात हा सभामंडप म्हणजे शूद्रांचे व्यासपीठ नव्हे. तर आता ज्योतिराव म्हणतात आचार्य हे व्यासपीठ शूद्रांचेच आहे. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर सगळ्यांना तर धक्काच बसतो. तर तेव्हा ज्योतिराव पुढे म्हणतात शूद्रांचा त्यावर प्रथमाधिकार आहे. तर तेव्हा ते आचार्य म्हणतात काय म्हणालास, व्यासपीठ आणि शूद्रांचं. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात होय, व्यासपीठ शूद्रांचंच आहे. तुम्ही सोवळे होऊन ते मांडीखाली दाबले. तर तेव्हा ते पहिले आचार्य म्हणतात मूर्खा, कोणासमोर ही उर्मट भाषा करतोयस. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो ज्योतिराव आता एक श्लोक म्हणतात आणि पुढे सांगतात, जो ज्ञान प्राप्त करतो तोच खरा ब्राह्मण. मी वेद जाणतो, संस्कृत जाणतो, मोडी लिहितो. मग या श्लोकाच्या अर्थानुसार मी ब्राह्मण झालो, त्यामुळे तुम्ही मला शिक्षा करू शकत नाही. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर सर्वजण अवाकच होतात. तर त्यानंतर मित्रांनो आता इकडं तो मुका किसन जो असतो तो घरी धावत येतो आणि इशाऱ्याने जीभ कापली असं सांगत असतो. तर तेव्हा आता सावित्रीमाई खिडकीमधून ते सगळं काही बघते आणि म्हणते सासूबाई मी सांगते ऐका तुम्ही, मला बाहेर येऊ देत. तर ज्योतिरावांची आई म्हणते गप बसतीस का जरा. तर इकडे आता निवाड्यामध्ये गंगाधर शास्त्री म्हणतात अरे बघताय काय, धरा त्याला. असं म्हटल्यानंतर दोघंजण पुढे येतात आणि ज्योतिरावांना पकडतात. आणि त्यानंतर ज्योतिरावांना शिक्षा द्यायसाठी एक जण वाटी घेऊन पुढे येतो. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.